एक पती पत्नी होते. बाई फार धार्मिक होती. मंडळीमध्ये सहभागी होणं, त्यांचा दर बुधवारी प्रार्थनेचा गट असायचा आणि त्या ठिकाणी विशेष रीतीने जे अतारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ते प्रार्थना करीत असत. आज अशा प्रकारची जर प्रार्थना तुम्ही केली आणि सांगितलं की या अतारलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे, त्यांना का समजलं आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, मारामारीच होईल नाही का सर? मग आमच्यासाठी प्रार्थना करता तुम्ही, आम्ही काय असे तसे समजले तुम्ही आम्हाला, आम्ही ख्रिस्ती आहे. प्रियांनो, त्यांना सांगायची गरज नाही की आम्ही तू अतारलेला आहे आणि आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. पण यू कॅन प्रे टू युअर हेवनली फादर इन सिक्रेट. त्यामुळं आपण कोणाचा न्याय करतो असं होत नाही. चुकीची धारणा आहे ती. तुमच्या प्रियजनासाठी, माझ्या प्रियजनासाठी जर मी प्रार्थना करत नाही, मी प्रार्थना करत, कोण प्रार्थना करेल त्यांच्यासाठी? आज पुष्कळशे लोक आध्यात्मिक रीतीने अशा स्थितीमध्ये गेलेले आहेत, ते प्रार्थना करत नाहीत, शास्त्र वाचत नाही, त्यांना स्वतःच्या आत्म्याची काळजी नाही, दुसऱ्यांच्या तर नाहीच नाही. हू विल प्रे फॉर देम? तर हे जे जोडपं होतं, ही बाई फार धार्मिक होती, परंतु मनुष्य नास्तिक होता. तो चर्चला येत जात नव्हता, काही नाही, परंतु आपल्या पत्नीवर भरपूर प्रेम करत होता, प्रेमाने राहत होते ते. दर रविवारी बुधवारी तो आपल्या पत्नीला नेऊन सोडायचा चर्चच्या समोर आणि मग ती जायची, आणि तिचा संपायचा वेळ आला म्हणजे तो येत असे कारणे आणि तिला घेऊन जात असे. पण हा गट तिथं प्रार्थना करीत होता. त्या बाईला आपल्या पतीबद्दल ओझं होतं, त्याचा नाश होऊ नये, त्यानेही अनंतकालच्या जीवनामध्ये तिच्याबरोबर असावं याची तिला ओझं होतं. स्पिरिच्युअल बर्डन आपण एकमेकाचं व्हायला पाहिजे. गलती करास पत्रामध्ये संत पौल म्हणतो, तुम्ही अशा रीतीने एकमेकांची ओझे वाहून काय करा, पूर्ण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. प्रियानो, आपल्या अतारलेल्या बंधू भगिनींसाठी प्रार्थना करणं हे योग्यच आहे असं नाही, ती आध्यात्मिक जबाबदारी आहे तुमची आणि माझी. या बहिणीने प्रार्थना करण्याचं सोडलं नाही, ती सतत प्रार्थना करू लागली, घरी पण आणि मंडळीच्या प्रार्थनेच्या गटामध्ये देखील. मग एक दिवस काय झालं, हा मनुष्य सी हाऊ गॉड स्पिरिट वर्क्स, तो थोडा आधीच आला त्या ठिकाणी, चर्चच्या समोर त्या पार्किंग लॉटमध्ये गाडीमध्ये बसला. मग त्याला असं वाटलं की बा इथं बसण्यापेक्षा आपण चर्चमध्ये जाऊन बसू मागच्या सीटवर, कोणाला काही समजणार नाही. मग तो हळू चोर पावलाने आला आणि मागच्या सीटवर बसला. ते समोर या ठिकाणी ग्रुपमध्ये ते गोल करून त्या ठिकाणी बसून आग्रहाने प्रार्थना करत होते. त्यांना माहीतही नाही हा आलेला आहे म्हणून. त्याला काही सर्व स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण एवढं समजत होतं त्याला की कोणाच्या तरी तारण्यासाठी, उद्धारासाठी ते प्रार्थना करत आहेत. सभा संपली, तो आपल्या पत्नीला घेऊन घरी गेला. जात असताना त्याने विचारलं, तुम्ही फार आग्रहाने प्रार्थना करत होते? होय, प्रार्थना करत होते. कोणासाठी प्रार्थना करत होते तुम्ही? आता ती बिचारी बायको काय सांगणार, तुझ्यासाठी करत होते. ते म्हणे करत होतो म्हणे आम्ही प्रार्थना, आम्ही करत असतो म्हणे प्रार्थना वेगवेगळ्या लोकांसाठी. घरी गेले, दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रश्न विचारला, पण मग कोणासाठी करत होते प्रार्थना? बाई, इतक्या आग्रहाने जर तुम्ही प्रार्थना करत होता तर देव तो उत्तर द्यायलाच पाहिजे म्हणे. म्हणजे काय होत होतं की पवित्र आत्म्याने त्या मनुष्याच्या मनाची अशी पकड घेतली होती ह्या प्रार्थनेमुळं की तो त्या विचारांपासून दूर होऊ शकत नव्हता. पुन्हा शनिवारी तेच, आणि मग रविवारी सकाळी जेव्हा ती तयार होऊ लागली सभेला जाण्यासाठी भक्तीला, तेव्हा हा आला म्हणे आज मी पण येतो म्हणे तुझ्याबरोबर. शी वॉज शॉक्ड. तिला वाटलं काय मी खरंच ऐकत आहे काय की हा माझा पती म्हणत आहे की मी तुझ्याबरोबर चर्चला येतो आत्मा. आणि तो आला आणि त्या सकाळी त्याला तारणाचा संदेश ऐकायला मिळाला. ही हर्ड द गॉस्पल मेसेज. पवित्र आत्म्याने त्याला टोचणी दिली, स्ट्रॉंग कन्व्हिक्शन त्याच्यावर आलं
आणि त्याने पश्चाताप करून प्रभूचा स्वीकार केला. हालेलुया. आवर गॉड इज प्रेयर आन्सरिंग गॉड. प्रार्थनेचं उत्तर देणारा तो आहे. कधी कधी आपण प्रार्थना करतो आणि विसरून जातो. आपले जे हातारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रियांनो देवाच्या वेदीसमोर आग्रहाने कळकळीने प्रार्थना करणार. ती वेस्ट कधीच जाणार नाही. पुष्कळदा अशी उदाहरणं आहेत ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये की प्रार्थना करणारे मरून गेले. अनेक वर्षानंतर ते लोक ते प्रभूकडे आले. गॉड हॅज हिज वे. देवाला त्याचे मार्ग आहेत. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाहीत. म्हणून स्वतःसाठीच प्रार्थना करू नका. आपले हातारलेले लोक जे आहेत आपल्या कुटुंबामध्ये, नातलगामध्ये, मंडळीमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तरुणांसाठी प्रार्थना करा विशेष रीतीने. आजचा हा काळ त्यांच्यासाठी अतिशय भयानक काळ आहे. अशा प्रकारचे दिवस, अशा प्रकारचे मोहपाश आणि चॅलेंजेस याच्या आधीच्या तरुण पिढींना कधी त्यांच्यासमोर आली नाहीत. प्रे फॉर देम. त्यांना विनाकारण त्यांच्यावर बद्दल कुरकुर करत राहणं किंवा त्यांच्यावर टीका करत राहणं एवढं नका करू. प्रे फॉर देम. प्रेमाने त्यांच्याशी वागा. त्यांना मार्गदर्शन करा, काउन्सिलिंग करा. आणि तरुण जर या ठिकाणी आहेत दिसतात मला काही, जरा तुमच्याजवळ प्रॉब्लेम आहे, स्पिरिच्युअल प्रॉब्लेम आहे, तर देवाने पुष्कळ पाळक लोक दिलेले आहेत, एल्डर्स दिलेले आहेत मंडळीमध्ये. त्यांच्याकडे जा. डोंट कीप इट टू युअर सेल्फ. ते त्याच्याचसाठी आहेत, प्रार्थना करण्यासाठी, तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी. तुम्ही ज्या मार्गाने येत आहात की नाही तो आम्हाला चांगला समजतो, कारण आम्ही एका वेळेला तरुण होतो. तरुणपणाच्या वासना काय असतात, टेम्पटेशन्स काय असतात, कसा संघर्ष असतो ते कोणी तुमची टिंगल करणार नाही. तुम्हाला असं वाटू देऊ नका की आम्ही यांना सांगितलं काय साऱ्या जगाला सांगतील म्हणून. ते सांगणार नाहीत. ते प्रे फॉर यू. पवित्र आत्मा कार्य करेल. तुम्हाला शक्ती, सामर्थ्य, मार्गदर्शन मिळेल. ते तुमच्या पाठीशी उभं राहतील. आपण मंडळीमध्ये एक आहोत, शरीराचे अवयव म्हणून ते त्याच्याचसाठी आहे. आज आपल्या मंडळ्या इतक्या विस्कळीत झालेल्या आहेत. सलाम करायचं की चालले घरी. आपले भाऊ बहीण, केअर फॉर देम, लव्ह देम. त्यांची ओझे व्हा. त्यांच्या जीवनात काय चाललेले आहे स्ट्रगल्स ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु कॉन्फिडेन्शियली त्याच्याजवळून ऐकून घ्यायचं आणि मग 4 जणांना जाऊन सांगायचं. असं जर तुम्ही करत असाल किंवा कोणी करत असेल तर देव त्याचं शासन दिल्याशिवाय राहणार नाही. आज ताशोरे उडवणारे, टीका करणारे, गुणदोष काढणारे पुष्कळ आहेत. पण एखाद्या भावाला, बहिणीला जवळ घेऊन प्रेमाने उत्तेजन देणारे, प्रभूमध्ये त्यांचा हात बळकट करणारे फार थोडे आहेत. आपण एकमेकांचे अवयव आहोत. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. एकमेकांचे ओझे वाहूया, उचलून धरूया. या पवित्र विश्वासामध्ये एकमेकांची आपण बांधणी करूया. देवाची स्तुती असो. क्रूसखांब हा पराजयाचं दर्शक नाही आहे. क्रॉस इज नॉट द सिंबल ऑफ डिफीट. क्रॉस इज द सिंबल ऑफ विक्ट्री. विक्ट्री ओव्हर डार्कनेस, विक्ट्री ओव्हर sin and temptations.